सुजित मलाही म्हणत होता की भैयासाहेब उद्या ढाब्यावर या, मला तुमची एका मुलीशी भेट करून द्यायची. तू भेटलीस ना ऑलरेडी त्या मुलीला? आजच भेटवलं त्यांनी. म्हणजे सुजा एका मुलीचा तो सिरियस आहे तिच्याबद्दल? बघून तरी एकदमच प्रेमात बुडाले तसं वाटतंय. चला, आमचा खुल्या सांडागत फिरणारा भाऊ धक्क्याला लागला म्हणायचा. त्याचीच तर काळजी वाटते. हो ना, मलाही त्या मुलीचीच काळजी वाटते. म्हणजे सुजित आहे तसा स्वभावाने चांगला, पण जरा तापट आहे. म्हणजे अगदीच हे टोक ते टोक. एखादी गोष्ट पटली नाही, राग आला की कोणाला काय बोलेल, कसा वागेल, काहीच अंदाज नाही बांधू शकत. ते संसार म्हटलं की सगळं जमवून घ्यावं लागतं. सुजित सोबत जमवून घ्यायचं म्हणजे अवघडच आहे. कौतुकच आहे त्या मुलीचं. हरकत नाही, उद्या भेट होईलच की. पण तू सांगितलं नाही, तुला कशी वाटली ती? आता सुजित भाऊजींना आवडली म्हणजे चांगलीच असेल की. बरोबर आहे, त्याला आवडली म्हणजे स्पेशलच असणार. नाहीतर त्या पत्थराला कसला बाजार फुटला असता. चल, गुड नाईट. कोणाचं तरी मॅरिड लाईफ सुखी होऊ देत. आई 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 बेबी मावशी, कोणी सांगितलं एवढा खटाटोप करायला? हा, असे शूज घालायचे, वन वन फिरायचं, कोणी सांगितलंय? जाऊ दे, बसते घरातच. यावं का मी बेबी? अक्का कशात तुम्ही? छान आहे. विश्रांती वगैरे व्यवस्थित घेता ना तुम्ही? औषधं वगैरे वेळेवर घ्यायची बरं का बेबी. तुमच्या डॉक्टरांशी आम्ही बोललोय, त्यांनी सांगितलंय तुमचं पथ्य पाणी. का अगं ते जुनं झालं पथ्य. आता रणजितनी ना डाएट सुरू केलंय माझं. बर, काय विचारू नको बघ. सगळं तेलकट, तुपकट आणि गोड पदार्थ बंद. गुड. फक्त उकडलेलं देतो. हे उकडलेलं अन्न खाऊन वाटतं अन्न आणि हवा दोन्ही उकडलेलीच खाते मी. हसण्यासारखं काही नाही आहे याच्यामध्ये. बरं झालं हार्टचं काही निघालं नाही. रणजितनी फोन करून सांगितलं तेव्हा आमच्या हृदयाचा ठोका चुकला होता. काळजी करू नको अगं, कुठं काय झालं, ऍसिडिटीच होती फक्त. आता जास्ती दगदग करायची नाही. हार्टचं नसेल, आपल्याला बीपी आहे, शुगर आहे, कळतंय? तुम्ही औषधं वेळेवर घेणं मस्त आहे आणि विश्रांती सुद्धा. चला, आय आय आय, दमले ग बाई. दमले मी. अरे वा, चालून आलात ना तुम्ही? गुड, व्हेरी गुड. आता बाहेर गारवा आहे, आता आराम करायचा, बाहेर पडायचं नाही. शाबास. हो, चालून आले मी. मस्त चालून आले अक्का, मस्त चालून आले बघ. अक्का, चालून आले ना की बरं वाटतं बघ. चालले नाही ना की पोट असं गच्च, काहीच करावं असं वाटत नाही. ऍसिडिटीचा त्रास होतो मग. आई आई आई, बरं वाटतंय. जमले ग बाई. बेबी मावशी, हे काय तुम्ही पुण्यात शूज काढलात? हा, तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं यांनी शूज कशासाठी दिलेत? चालण्यासाठी दिलेत ना? हे घ्या, घाला गपचूप, चला. आणि आपलं ठरलं होतं ना चालायला जायचंय ते. तुमचं जर बीपी शुगर परत हाय झालं तर तुमचा नंबरीपणा तुम्ही बंद करा बेबी मावशी. मी यांना जाऊन सांगितल्यावर तुम्हाला माहितीये मग काय होतं ते. मग माझ्या हातात नाही राहणार काही. काय काय आई साहेब, काय बेबी?
खोटं बोललात तुम्ही? चालून आलात तुम्ही? असंच करतात या ना. अक्का तुला बघून बोबडीच वळाली तिची. खरं का? अपराधाचा गंड असला की बोबडी वळतेच माणसाची. बरोबर आहे तुझं. चला चला संजूबाई चला. बेबी, आम्ही येऊ का तुमच्या बरोबर? तुमच्या बरोबर कोणी जबाबदार व्यक्ती असणं मस्ट आहे. अक्का संजू असताना आणखी कोण कशाला पाहिजे ग मला? सॉरी पण या घरात ना तुझ्यानंतर फक्त संजू जबाबदार वाटते मला. सॉरी अक्का, काय करणार? मी अशी आणि ही अशी जबाबदार. पाण्याची बॉटल विसरून गेल्या या. ते पाण्याची बाटली. आईसाहेब, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलायला नाही आवडत. मला एकच गोष्ट सांगायची होती. बेबी मावशींबद्दलची काळजी तुमच्या चेहऱ्यावर लगेचच दिसते. मी एवढंच म्हणत होते की तुम्ही काय बी टेन्शन नका घेऊ. मी बेबी मावशींची व्यवस्थित काळजी घेईन. येते मी. बेबी मावशी, अहो चला की पटपट. बघा ते काका आपल्या मागून येऊन पुढे गेले. असू दे, त्यांचं वय काय माझं वय काय. हाय का आता? अहो तुमच्यापेक्षा नक्कीच वयानं मोठे ते. चला पटपट चला. देवा, बेबी मावशी, हे काय बसलात पण तुम्ही? ए बाई बास झालं, दमले मी. रिक्षा बोलो. रिक्षा रिक्षापेक्षा काय नाही, उठा, आपल्यालाही चालायचंय अजून. मी नाही यायची आता. पहिल्या दिवशी एवढं चालवतात का? ठीक आहे, मग मी यांनाच जाऊन सांगते. मग बघा तुमचं तुम्ही निस्तरा. नाही मान्य आहे मला. रणजितने मला चालायला सांगितलंय, पण मग तू चालत चालत मला वैकुंठापर्यंत पोहोचवतेस का काय? हे जे काय तुमचं जोकिंग असतं की नाही, विषय बदलवायला, ते इथं काही बी चालणार नाहीये. त्यामुळे उठा गपचूप आणि चला, चालायला लागा. मी येणार नाही. अहो बेबी मावशी, अहो किती जाड झाले तुम्ही. हा, उठा बरं, उठा. देऊ काय? हा, सासूला असं बोलतेस होय? बरं, आता मारायला जसे उठल्या ना तसं चालत जायचा. चला 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 चला, शाने आमच्या बेबी मावशी. चला, आता मी तुमच्या माग मागच चालणार आहे बघा. संजू, मला इतकी आवडत होतीस, तू आता आवडण अशी झाली बघ. हा ठीक आहे, ना आवडती तर ना आवडती. सुजित भाऊजींची जिलेबी खरंच सरळच जिलेबी येईल. कळली मला तुझी ट्रिक. मला पुढे पाठवून तुला त्या बेंचवर बसायचंय ना? नाही अहो बेबी मावशी, बेबी मावशी, मी काय म्हणते, आपण एक बेट लावायची का? बेट? हा, चालेल की. व्यायाम सोडून मला दुसरं काही पण चालेल. मला ना आता तू आवडायला लागलीस पुन्हा संजू. हाय ना. बघा ती तिकडं पोरगी दिसते का तुम्हाला एक? कोण ग? अहो ती नाही का, त्या काकांची बोलते बघा. हा, कसली गोड आहे ग. गोडे
तेच बघायचंय आता. त्या पोरीला जाऊन धक्का मारा. अगं नको, नाजूक आहे ती, मोडल. अहो काय नाही होत तिला, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही फक्त एक जाऊन धक्का मारा, लागली 10-10ची. दादाची तूच जाऊन मार मग. 50ची लावतेस तर सांग. नाही 50-50 नाही, 20ची. 40. बरं ठीक आहे ना, तुमचं ना माझं 30ची. 30 फायनल. हा चालेल, 30 तर 30. हा आता जाऊन तुम्ही तिला धक्का मारा, मी इकडे जाऊन लपते. हा हा आता जाऊन तुम्ही तिला धक्का मारा, मी इकडे जाऊन लपते. हा हा सॉरी ग, तू मला दिसलीच नाहीस. अहो तुम्ही का सॉरी म्हणताय? उलट मीच सॉरी म्हणते. माझं लक्षच नव्हतं. तुम्हाला लागलं नाही ना कुठे? नाही का? बरं नशीब की पुस्तकं पडली. तुम्ही पडलं असतं तर केवढं लागलं असतं हो. पण कसं आहे माहितीये, या वयात साखर वाढली, रक्तदाब वाढला की हा असा तोल जातो. तुमचं तसं नाही ना झालं काही? मग ठीक आहे. पुस्तकांना लागलं नाही ना ग तुझ्या? अहो नाही, पुस्तकांमध्ये खूप शक्ती असते. बरं तुम्ही राहता कुठे? मी तुम्हाला सोडू कुठे? आणि तुम्ही एकटाच का फिरताय? तुम्ही रोज येता का इकडे फिरायला? अगं हो. नाही रोज नाही येत, आज पहिल्यांदा आले. अहो पहिला दिवस मग एवढं का फिरताय? थकलेत बघा किती तुम्ही. व्यायाम कसा टप्प्याटप्प्यानं करायचा. पहिल्या दिवशी फक्त वॉर्मअप. 100% खरं बोललीस बघ. शाबास, मी हेच सांगत असते हिला. कोणाला? म्हणजे माझ्या सुनेला घरी असते ना ती. बर. तुझा मी जाईन घरी. बरंय, त्यानिमित्तानं ओळख झाली तुमच्याशी. आशीर्वाद असू द्या. येते मी. काळजी घ्या, जपा. संजय, काय गोड पोरगी होती का? धक्का मी मारला आणि सॉरी हीच म्हणाली. आणि काय वाणी गोड ग, जसा साखरेचा पाक. सून असावी ना तर अशी बघ. चला, अजून 2 राऊंड मारायचे बाकी आहेत आपले. ए बाई, माझे 30 रुपये दे की. मोने, लई म्हणजे लई कौतुक वाटतंय बघ तुझं. लई कौतुक वाटतंय. मला आधी लई काळजी वाटत होती तुझी, पण आता या सगळ्यात तुझ्या पद्धतीने बाहेर पडतीस ना, कौतुकच वाटायला लागले बघ. असंच करत राहा. पण आता तुझी काळजी नाही वाटत आहे बघ मोने. आता मला सुजित भाऊजींचीच काळजी वाटायला लागली. त्या पोरीचा काही अंदाजच येईना झालाय बघ. लय कन्फ्युजन मध्ये मी तिच्या बाबतीत. इथं आहेस होय तू? अख्ख्या घरभर शोधतोय तुला. मोने, मी करते नंतर फोन तुला. हा, काय मोना डार्लिंग काय म्हणत होत्या? ती म्हणत होती की काय नाही, जाऊ दे, तू बोल. मुद्द्याच बोलायला आलो मी इकडं. काय? ते काल मी आमच्या मजी बेटर हापची तुमची ओळख करून दिली ना, काय कमेंट नाही केलीस तू? म्हणजे काय रेटिंग, काय रिव्ह्यू काय आहे का नाही? तुझ्या 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, नो स्टार.
अगं एवढा मोठा पाऊस आवडलं नाही असं म्हणायचं का तुला? नाही तसं नाहीये, पण मला थोडी संसार करायचा आहे तिच्यासोबत. तुला करायचा आहे, तुला आवडली मग झालं की. तसं नाही संजय, तुझं मत महत्वाचं आहे माझ्यासाठी. सुजा, अरे तुझी निवड आहे की नाही ती, मग चांगलीच असेल. म्हणजे तुला आवडली असं समजू मी. ए वा, चलो इसी खुशी में आमच्या आवडीच्या रिस्पॉन्सिबिलिटीचं काम. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं. हा मग काय पोलीस असतच होते तोय. आधी स्पर्धा परीक्षेच्या बुद्धीला चटके, मग मिळते फौजदारी. फौजदाराची नोकरी फौजदारची. मला काय म्हणायचं कळेल तुला? ए का आत्तापासून अभ्यासाला लागली काय? चांगलंय, नीट फोकस ना अभ्यास कर. आणि सगळ्यात महत्वाचं, ही पुस्तकं नीट जपून ठेवायची. ही कुणाला दिसता कामा नाहीयेत. कारण तू पोलीस होण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरलायस हे फक्त मला आणि भैया साहेबांना माहितीये. तवा याचा बोबाटा होणार नाही याची काळजी घे. येऊ का? सुजा, थँक्यू बर का. माझ्याकडून पण थँक्यू. का? तू माझ्या चॉईसला ग्रीन सिग्नल दिलास ना, म्हणून. येऊ का? काय ग? काय चाललंय अजून पण हितच का? नवऱ्याने एवढं वाजत गाजत रूम मध्ये नेलं तरी सुद्धा इथंच संसार करायचा आहे का? अवघड आहे. काय ग, आता कोणाला धूळ आवडती, तुला का आम्हाला? काय करते वहिनी साहेब तुम्ही इथं? मग भूत बघितल्यावर काय बघते आमच्याकडे? या घरात आम्ही कधी पण कुठं पण जाऊ शकतो, इथं पण येऊ शकतो. नाही तसं नाही म्हणायचंय मला. म्हणायचंच नाही तर, आणि तू म्हणल्यावर आम्ही ऐकणार थोडीच आहे. लक्ष ठेवावं लागतं ग. आणि कसं आहे आम्हाला विश्वास आहे, हे जे काय एवढं मोठं कांड करून ठेवलंयस त्याच्यापेक्षा अजून मोठं काहीतरी कांड करायचं असणार म्हणून या घरात राहिलीयस. मागावर राहावंच लागतं ग तुझ्या. ऑप्शन नाही दुसरा. कसली पुस्तक आहेत? ग्रॅज्युएशन तर झालं तुझं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार आहे का काय? वहिनी साहेब लय भारी आयडिया ही. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी विचार करते बघा या आयडियावर. स्पर्धा परीक्षांची पुस्तक आहे ती. तुला काय करायचे? आओ पण ही ह्यांची पुस्तक आहे. मी फक्त इथे लावून ठेवत होते. तू सांगायच्या आधी सुद्धा आम्हाला कळलं असतं ह्यांची पुस्तक आहेत म्हणजे. तुझी बुद्धीच नाही का एवढी? ग्रॅज्युएशन कॉप्या करून पास झालीयस, पण हे काही खायचं काम नाहीये, लई अवघड असते. बरं हे काम सोड, आमच्या रूम मध्ये ये, लई काम आहेत तिथं. हा चल. जी येते. संजय
या गौबाईपासून लपूनच ठेवली पाहिजे बघ पुस्तकं. कोण आहे आत?